पौर्णिमा हा महाराष्ट्रामधला एक सगळ्या सौभाग्यवती सवाष्ण महिलांचा खूप मोठा असा एक मानाचा सोहळा आहे आणि हा सोहळा गेली 8-9 वर्ष आम्ही या विभागामध्ये करतो। मला असं वाटतं की अवघ्या मुंबईतली ही एक भव्य वटपौर्णिमा आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत जसा जसा वेळ मिळेल तशा तशा महिला इथे येत राहतात आणि सुमारे 1000-1200 महिला इथे दरवर्षी नित्यनेमाने पूजेसाठी येतात। तुम्ही जर बघितलं तर आपण त्याचं आयोजन पण अशा पद्धतीने करतो की पावसाचा विचार करून वरती छत आहे, झाडाला सुद्धा खूप छान सजवलेलं आहे। हे झाड सुद्धा खूप प्राचीन आणि इथलं खूप या विभागातलं अत्यंत जुनं असं झाड आहे, त्याला आम्ही डेकोरेट केलं आहे। आमदार प्रवीण दरेकर साहेबांच्या फंडातून इथे तुम्ही बघाल तर पेवर ब्लॉकची सुद्धा व्यवस्था आहे। हे डम्पिंग ग्राउंड होतं आधी, त्याला आम्ही रिनोव्हेट केलेलं आहे पूर्ण आणि ह्याचा वापर हा विविध कार्यक्रमांसाठी होतो। पण इथली वटपौर्णिमा हे या विभागाचं वैशिष्ट्य आहे। सत्यवान सावित्रीची गोष्ट मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्या पद्धतीने सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले तशा पद्धतीने आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, निरोगी उत्तम आयुष्य लाभावं आणि 7 जन्मी हाच पती आपल्याला परत मिळावा अशा प्रकारची प्रार्थना या वडाकडे केली जाते। वडाचं आयुष्य आपण जर म्हटलं तर सगळ्या झाडांमध्ये दीर्घायुष्य टिकणारं झाड म्हणजे वड आहे, म्हणून वडाची पूजा या दिवशी विशेष केली जाते। ह्या अरेंजमेंटचा फायदा महिलांना विशेष करून होतो, कारण कधीकधी आपल्याला आपण पाहतो की विभागामध्ये वडाची झाडं अनेक असतात परंतु नीट चालायला जागा नसते, खाली माती असतात, दगड असतात, त्याच्यामुळे नीट चालता येत नाही। कधीकधी जमिनीला लेवल नसते, त्याच्यामुळे चालायला त्रास होतो। पावसामध्ये जर वरती छत नसेल तर एका हातात छत्री घेऊन एका हातात ते पूर्ण वाण असलेलं ताट घेऊन पूजा करायला सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही इथे असं आयोजन करतो आणि म्हणून 1000 ते 1200 महिला दरवर्षी इथे येतात। स्वच्छ वातावरण असतं, सगळ्या सावित्री ज्या आहेत त्या मनपूर्वक इथे पूजा करतात। निशाताई परुळेकर यांना म्हणजे मी गेले बरेच वर्ष ओळखते आहे आणि त्या इलेक्शन हा एक भाग जरी वेगळा असला तरी त्याशिवाय सुद्धा त्या रात्र असेल दिवस असेल त्या रात्रंदिवस अहोरात्र इथे त्या सेवा देत असतात, सर्व्हिस देतात आणि कधी पण त्यांना फोन केल्यानंतर त्या ताबडतोब त्या कोणाच्या हाकेला धावून येतात। हे त्यांचं पहिलं वर्ष आहे इलेक्शन जिंकल्यानंतरचं, पण त्यांच्यात काही वेगळेपणा मला असा दिसला नाही, कारण जे मागच्या वर्षी होतं आणि जे मागच्या वर्षी होतं ते वातावरण आजही आहे। तर माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत त्यांना, त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि सर्व सावित्री इथनं आनंदाने आणि पवित्र वातावरणातनं खुश होऊन जात असतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। सो पुन्हा मनपूर्वक शुभेच्छा निशाताई, तुम्हाला अशाच तुम्ही सेवा आम्हाला देत राहा। नमस्कार। पावसाबद्दल मी नक्की सांगेन, कारण मागच्या वर्षीचा माझा अनुभव आहे की रात्री अचानक पाऊस सुरू झाला आणि निशाताई परुळेकरांनी विचार केला की जर आता उद्या जर या पूजेला आल्या तर होईल काय, सगळ्याजणी पावसामध्ये पूजा कशा करतील, तर त्यांनी रात्रीमध्ये तो मंडप उभा केला आणि खरोखर आश्चर्य होतं, कारण रात्रीमध्ये ती वेळ मला असं वाटतं बरीच म्हणजे रात्र होती, तर त्या अशा रात्रीमध्ये घरी आरामात बसून आपण रेस्ट करूया असा विचार न करता सावित्रींचा विचार त्यांनी केला, हे महत्त्वाचं आहे। आणि यावर्षी हा पहिलेपासून त्यांनी सगळ्या पूर्ण व्यवस्थित ती व्यवस्था करून ठेवली, कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि बाकीच्यांना त्रास होऊ नये हे खूप मोठं मन आहे त्यांचं, त्याच्यासाठी म्हणजे विशेष आभार माझे त्यांना आहे। आणि व्यवस्था खरंच खूप छान आहे, कारण वातावरण पवित्र असेल तरच पूजा छान होते। तर सगळ्या सावित्री खूप खुश होऊन जातात दरवर्षी आणि मी तर खूप खुश आहे, कारण मी दरवर्षी इथेच पूजा करायला येते आणि दरवर्षी इथेच पूजेला येणार आहे पुढे पण। ठीक आहे, धन्यवाद निशा मॅडमला, खूप थँक्यू, कारण निशा मॅडमनी भरपूर एवढ्या आधी निवडून यायच्या आधीपासून ह्या सगळ्या गोष्टी खूप छान करतात, खूप छान कार्यक्रम करतायत त्या आणि बाकी सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊन सगळ्यांना म्हणजे सगळ्या आमच्या एरियातील लोकांना जे काय हवं नको ते सगळ्या त्या बघतायत आणि सगळ्या गोष्टी करतायत। वटपौर्णिमेचा स्पेशल थँक्यू त्यांच्यासाठी की एवढ्या पावसामध्ये पण त्यांनी आमच्यासाठी एवढी छान सोय करून दिलेली आहे। तर म्हणजे पावसात स्त्रियांना खूप प्रॉब्लेम्स होतो पूजा वगैरे करायला, तर हे सगळं त्यांनी जे डेकोरेशन वगैरे सगळं केलं आहे ते खूप छान केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही पण त्या करत राहतील आणि आमचे आशीर्वाद किंवा आम्ही त्यांच्या सपोर्टला नेहमीच आहोत। थँक्यू निशा मॅम। वटपौर्णिमा ही एक म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करते आणि 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून पूजा करते, तर त्यासाठी मॅमचा जो काय आमच्या ह्या पूजेला वाटा आहे त्या मोलाचा वाटा आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यासाठी खूप थँक्यू। येणार ते एअरपोर्टला घ्यायला जाणार आहे, त्याच्यामुळे मी माझ्या पाहुण्यांकडे आली आहे। तर मी इथे अनायास तिला म्हटलं माझ्या भाचीला की मला कुठे पूजेचा योग, तर ती म्हणे अगदी जवळ आहे इथे, हिच्यामुळे हा योग घडून आला, हिच्यामुळे योग घडून आला। ती माझी भाची आहे आणि हिच्यामुळे आणि फार सुंदर, म्हणजे आम्ही इंदोरला नेहमी पूजा करतो पण इथे बघून तर असं मन प्रसन्न होऊन गेलं।
देव करे पुन्हा कुठल्या तरी वर्षी इथे पुन्हा यायचं योग आहे, या सगळ्यांची पुन्हा भेट हो माझी वटपौर्णिमेच्या दिवशी. हो नाही, यांनी सुविधाच इतकी छान केली म्हणून ते म्हटलं इतक्या व्यवस्थितपणे पूजा घडली आम्हाला. कारण आम्ही ते इथले पाहुणे आहे, पण मन प्रसन्न होऊन गेलं बघून. थँक्यू, खूप छान, थँक्यू.